आपण गांधी लिखाणातून निवडणूक लढवत आहात महाविकास आघाडीच्या वतीने, तर विजयासंदर्भात तुम्ही काय काय म्हणाल, काय काय समस्या तुमच्या जनामध्ये? आम्ही गांधी लिखाणातून शेख उमर शेख खुर्शीद हा निवडणूक लढत आहे पंचायत समितीसाठी. आमचा मतदार भाग आहे 11 गाव आहे. 11 गावामध्ये 13,500 मतदान आहे आमचे. 13,590. प्रत्येक गाव जेव्हा जातो आम्ही समस्या पाहतो लोकांचे. सिंचन विहीर आहे, घरकुलाची समस्या आहे, प्रत्येक गोष्ट आहे. घरकुल डावलण्यात येते लोकांचे जाताना. ते प्रत्येक समस्येचा आपण समस्येचा पूर्णपणे आपण पाठलाग करून त्यांची समस्या सोडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. बांधण रस्ते असो काही असो सगळे रस्ते क्लिअर होणार आहेत. बांधण रस्त्याचे हे आता चालले आहे सध्या. काही पेमेंट लोकांची येते, काही रोजगार हमी योजनेतून येत नाही, ते सगळं आम्ही क्लिअर करून देणार. आणि निवडून कधी आलो 100% लोकांमध्ये राहू आणि लोकांची कामं करू. तुम्ही आता महाविकास आघाडीच्या वतीने उभे, तर तुमच्यासोबत कोणते कोणते पक्ष आहे? माझ्यासोबत काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, उद्धव बाळासाहेब शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची, आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांची. आम्ही सगळं सोबतच निवडणूक आहे. त्यांचा तिघाचा उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडून. त्यांचं मला पाठिंबा आहे वंचित आघाडीचा आणि ठाकरे गटाचा आहे शिवसेना. तर तुमचं हे महाविकास आघाडीचं पॅनल 100% विजय होणार? 100% विजय. नाते पाटील, जगदीश डवले, मी इथून गांधी लिखाणातून 100% आमचा विजय होईल. या पक्षांच्या तिन्ही नेत्यांची एकत्रित एक जाहीर सभा वगैरे होणार आहे का मतदारसंघामध्ये? आमची सभा झाली गाडीवाटला, तिथं प्रतिसाद भेटला आम्हाला. कमीत कमी आमची 6,000 पब्लिक होती आमच्या एका सभेला. अजून लई आमची सभा बाकी, अजून जसं रुटीन बनन त्या हिशोबाने सभा होईल आमची. मतदारांची संख्या किती आहे आपल्या गणामध्ये? आपल्या गणामध्ये 13,500 आहे. 13,590. प्रचारामध्ये आपण गती घेतलेली आहे, लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याला? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद येऊ राहिला. जिथं कोण पोहोचले नाही तिथपर्यंत आज आम्ही पोहोचलो, आणि तिथून फुल प्रतिसाद येते आम्हाला. त्यात काही शंका नाही प्रतिसादाचा. आपल्या गणामध्ये वाडी तांडे वगैरेंची संख्या जास्त आहे. या समाजाची जास्त म्हणजे आमच्याकडे 5 तांडे. गाडीवाट तांडा आहे, गारदोन तांडा आहे, ससरमोळी आहे, ससरमोळी तांडा आहे समजा, आणि इकडे एककोर तांडा आहे. 4 ते 5 तांडे आहे आमच्या याच्यात. आणि बाण्यात का कोणता तांडा आहे ना? बाण्यात का वाण्यात काय करताना? नाही ते याच्यामध्ये चिचोलीमध्येच चिचोली तांडे आहे ना. हे वाणी तांड्यावर राहणारा हा मतदार आहे, हा पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्यांची मतं मिळतीलच. 100% काँग्रेसचे मतदार जेवढे तेवढे आम्हाला मिळतील. आमचे आवादाच आहे ती आमच्या पाठीशी राहणार. जे भाजपचे वोटिंग आहे ती आमच्या सोबत राहील यावर्षी. मतदारांना एवढंच आवाहन करतो की आमच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला भरघोस मताने विजय करा. धन्यवाद. आपण तरुण तळपदार एक उमेदवार आहात, आणि तरुणांमध्येच काहीतरी नवनिर्माण करण्याची ताकद असते किंवा त्यांच्यामध्ये त्या उर्मी असतात, आपल्यामध्ये त्या दिसतात. मतदारांनी याच्या संदर्भामध्ये विचार करावा आणि आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करावं असं आपल्याला वाटत नाही का? मी सगळ्यात कमी वयाचा उमेदवार आहे यांच्यामध्ये सध्या. तर सगळे पैसेवाले उमेदवार आहे आणि मोठे उमेदवार आहे. शिकलेला पण सगळे 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. अच्छा. आणि मी जे हे तर सगळ्यात कमी वयाचे उमेदवार आहे. सगळं मग मित्र परिवार आहे, सगळे सोबत आम्ही खेळू. आता मी एकटं राजकारणात पडलो आणि ती व्यावसायिकमध्ये याच्यामध्ये. तुमच्या पाठीमागे राजकारणाची परंपरा आहे. गेल्या 30 वर्ष तुमचे आजोबा सक्रिय सरपंच होते, नंतर तुमचे वडील पण 20 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये आहे. तर राजकीय बाळकडू तुम्हाला? माझे वडील आणि आजोबा. आजोबा सरपंच 1975 पासून झाले. 30 वर्ष झाले सरपंच बघायला. त्यांनी कधी काँग्रेसला सोडून विचार केला नाही, आणि वडील बी काँग्रेसला सोडून विचार केलेला नाही. वडीलचं 20 वर्ष वय झालं तेव्हापासून वडील काँग्रेसचं काम करते. आता 30-50 वर्ष झाले ते काँग्रेसमध्येच. काँग्रेस सोडून विचार केला नाही.